खेळाडू श्री उत्तम मडवी यांना विनंती करतो, त्यांना सन्मान करायचा आहे. पाटील यांच्याकडनं सूत करण्यात आलेला आहे. मी विनंती करेल ना, नाही पण घ्या. हर्ष मात्रे मागच्या सामन्याचा सामनावीर. हा 2 मिनिटं आपण थांबूया, रिव्ह्यू घेतलेला आहे. चलिए बात करेंगे, कोई बात नहीं, नजरें धोखा खाती है, फिर डिलीवरी देखिए बात करेंगे पर टीप हो रही थी कि और जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट देखिए इनकी खासियत है यहाँ पर से और खींचा है देखिए, पर सीधा खेलते हैं पर और फील्डर्स वहां पर देखिए तैनात है, फील्डर तैनात है यहाँ पर देखिए रोकते हुए. तो चलिए यहाँ पर गेंदबाज देखिए तैयार से लाजवाब है, कमाल का मुकाबला देखिए विनर विनर के बीच में चलता हुआ. मैच नंबर देखिए बात करेंगे यहाँ पर 4, मजा आएगा देखिए. और जहां पर देखिए बात करेंगे पहला इनिंग चलता हुआ, 5 ओवर का मुकाबला है देखिए यहाँ पर तैयार गेंदबाज है और लाजवाब देखिए स्लोअर गेंद का इस्तेमाल से तो चलिए यहाँ पर 2 रन लगी से धीमी शुरुआत है, अच्छी गेंदबाजी, दूर से खेल खेल लेकिन दूर भी गेंद रहता हुआ. इस तरह से देखिए 1 रन आता हुआ, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 3 रन. हाँ मेहनत करना पड़ेगा भाई, अगर यहाँ पर दोनों टीम को लीड है, तुरंत लेना है 2 मुकाबला जीत कर. कहते हैं ना, हथेली पर रखकर अपना मुकद्दर क्यों ढूंढता है. कमाल के देखिए, कमाल की वेरिएशन गेंदबाजी में बात करेंगे यहाँ पर अभिषेक देखिए यहाँ पर महादेव देखिए पिछले मैच में आइकॉनिस्ट है टीम के और उनके सामने देखिए बड़ी चुनौती अभी तक है, लेकिन खामोशी पे उनकी शक मत करना. आगे निकले, स्टेप आउट कर खेले यहाँ पर से. बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से यहाँ पर और महादेव बरसते हुए यहाँ पर टुकुर 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 टुकुर. मथुर 11 से
श्री राम प्रसाद देखिए बात करेंगे, दोनों टीम आपको तैयार रहना पड़ेगा। बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से, और दोनों बैटर बरस रहे थे यहाँ पर देखिए। और यहाँ पर देखिए तातिया बिच्छू देखिए टुकुर टुकुर इनका भी चालू है कुछ। चलिए मुकाबला देखिए बहुत बढ़िया चलता हुआ। और सिंगल आता हूं यहाँ पर से। टीम का स्कोर देखिए 10 रन बनाए। यहाँ पर दोनों की तारीफ करना चाहेंगे। यहाँ पर से तातिया बिच्छू देखिए यहाँ पर थोड़ा तुरंत आइए। जय पवार सर ने बताया कि समय ज़्यादा मत लीजिए, समय को फोकस कीजिए। मैं तेरी मैना तू मेरा तोता। और कहीं ना कहीं भाई विकेट गिरा था, मोटा पड़ा विकेट से। हाँ महादेव का विकेट देखिए, खास करके छक्के लगाए थे। तैयार गेंदबाजी में फिर बार इस बार देखिए खींचा है भाई, यहाँ से ऊंचाई ली है, क्या दिखते लंबाई क्लियर करेगी। ओ बाउंड्री लाइन पर कमाल का कैच लिया भाई। यहाँ पर कहती ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। खुद की महिलाओं में आग लगाओ ना भाई। तो चलिए बात करेंगे टीम का स्कोर देखिए 10 पर 2 है। तो चलिए हैट्रिक का मौका है यहाँ पर से, क्या ये मौका बनेगा यहाँ पर से? 10 पर 2। और गेंदबाज देखिए रोशन तैयार, क्या कमाल का कैच लिया गया था भाई, हैट्रिक का मौका है। और ये चलिए आते ही खींचा भाई यहाँ से। यही तो बात छिड़ा था, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब बैटर बरसते हुए यहाँ पर टुकुर 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 टुकुर।
14 रन देखिए बात करेंगे यहाँ पर से। और फिर से एक बार देखिए क्रॉस लिया पर मिड विकेट पर देखिए फील्डर तैनात है। हाँ, जब तक वहां से गेंद वापस आता था तब तक देखिए और एक रन आता हुआ और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचाए 15 रन से। एक अच्छा देखिए पार्टनरशिप की जरूरत है, रनों की जरूरत है यहाँ पर। कहती ना जो कमजोर होते हैं ना वो किस्मत का रोना रोते हैं और जिन्हें उगना होता है ना पत्थर का सीना चीरकर उग जाते हैं। क्या दो बल्लेबाज आउट होने के बाद है ये साझेदारी, ये पार्टनरशिप है, एक अच्छा मजबूत स्थिति तक लेकर जाएगा। अब ड्राइव देखिए यहाँ पर कवर के फील्डर को चिरा है, आउटफील्ड काफी तेज है और जब तक देखिए गेंद वापस आता तब तक देखिए 2 रन आता हुआ। ये मेहनत करना पड़ेगा आशीष दादा। कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, है हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। क्योंकि टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 17 रन से। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 17 बना है और यही बात बताया। किस्मत में जो रहता है वो आपको मिल ही जाता है, मेहनत से कुछ और मिलता है। किस्मत के भरोसा रहोगे तो जिंदगी निकल जाएगी, उठ संघर्ष कर जीवन सुधर जाएगी। हाँ, यही बात कर रहा था भाई, किस्मत का भरोसा मत करो। यहाँ पर 1 बाउंस लिया है फील्डर्स बाउंड्री लाइन पर, गेंद को रोका भाई यहाँ पर, लेकिन बल्लेबाज को देखिए 2 रन से नहीं रोक पाए। 2 रनों के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचा है देखिए 19 रन। तैयार गेंदबाज और अपील लेकिन खारिज किया। हाँ, बल्ले से देखिए रन और कुल स्कोर की बात करेंगे देखिए स्कोर जाकर पहुंचा यहाँ पर 20 रन। लेकिन से देखिए रन तो तलाश करना पड़ेगा भाई, रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते। सिंगल डबल से काम तो चलेगा, बात ही नहीं बनेगा। कहते ना कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है। आप एक एक 2-2 रनों से एक अच्छा टोटल तक नहीं पहुंच सकते हो। हाँ, ये चलिए हो क्या यहाँ पर फील्डर्स के इनके नीचे भाग रहे हैं, क्या पहुंच पाएंगे? नहीं भाई, यहाँ पर कहती ना बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी। गिरी किस पे गिरी? और देखते हैं यहाँ पर अभिषेक के ऊपर गिरी। देखिए यहाँ पर ये चौका और उसके बाद देखिए तू शेर है तो मैं बब्बर शेर। देखते रन यहाँ पर शायद बल्ला से देखिए यहाँ पर, हाँ बल्ले से देखिए रन आता है। रन कैसी भी आई, हाँ टीम को देखिए जरूरत रहता है हमेशा। तैयार गेंदबाज आगे निकले, देखिए स्टेप आउट करके खेले यहाँ पर फील्डर से गेंद के नीचे। ओ ये देखिए भाई छक्का आता हुआ यहाँ पर। चलिए स्कोर की बात करेंगे। देखिए स्कोर 31-2। वो आगे निकले, देखिए स्टेप आउट करके खेले यहाँ पर से, और जब तक देखिए गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए और एक रन यहाँ पर आता हुआ। कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है 32 रन। और यही काम करना पड़ेगा भाई,
कहते ना मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। अंडर 90 के देखिए वर्ल्ड कप हॅलो है। हॅलो माईक चेक. चला दरम्यान कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। ड्रिंक्स ब्रेक्स दरम्यान आपण मान्यवरांचा सत्कार घेऊया. इथे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आपण सत्कार करून घेऊया. अतिथी देवो भव या याच्याने. उमेश म्हात्रे यांच्या हस्ते आपण सत्कार करूया. त्यानंतर घनसोली गावातील एक नावाजलेले उद्योजक श्री देवेंद्र पाटील यांचे आपण व्यासपीठावर सत्कार करूया. उमेश म्हात्रे यांना मी विनंती करेन त्यांच्याही व्यासपीठावर. तिथं बस ना. यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे मथुर 11 व श्रीराम प्रासादिक. इनिंग्स ब्रेकमध्ये दोन्ही संघाचा नाणेफेक केला जाईल. मी दोन्ही संघांना विनंती करेन आपली प्लेइंग लिस्ट घेऊन रेडी राहायचं आहे. ओव्हर टू यू कॉमेंटेटर. ओ ये चलिए भाई, क्या यहाँ पर छूट गया भाई और छक्का भी चला गया भाई। यहाँ पर भंगड़ा पाले आजा आजा। पाले आजा आजा छक्का गल यहाँ पर से। और खास करके सुनील देखिए बल्लेबाजी में टीम का स्कोर देखिए 38 तक पहुंच चुका है। यहाँ पर तैयार फिर से एक बार गेंदबाज और उसके बाद देखिए वाइड डर पैदा किया भाई। एक्स्ट्रा से रन आता हुआ कमाल की मुकाबला देखिए चलता हुआ। कहते ना बेमौत मर जाते हैं, मौत से डरने वाले अमर हो जाते हैं, मौत से लड़ने वाले। मेहनत करना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा। एक जो माँ का अधूरा सपना रहता है कि मेरे करण अर्जुन आएंगे, और सुनील देखिए 21 रनों का इनिंग्स है। और फिर से देखिए यहाँ पर प्ले किया है, स्क्वायर लेग तैनात है। अच्छा फील्डिंग देखिए, तारीफ करना चाहेंगे। भलाई क्या छुआ छूटा था, छक्का गया था, लेकिन उसके बाद है और टीम के लिए देखिए 2 रन बचाता हुआ। मेहनत करना होगा भाई। कहते ना हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, और इसी को समंदर से ले जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। क्योंकि समंदर में देखिए ना आपको कोई नाव बचाने आएगा, तैर लगाना पड़ेगा भाई। खींचा है यहाँ पर, डीप कवर तैनात है और एक सिंगल आता हुआ। दूसरे के लिए मन बनाए थे, लेकिन सिंगल से रहना पड़ेगा। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 42 देखिए 42 रन है। यही तो बात बताया, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, और इसी को समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। और अभी भी देखिए बात करेंगे इनिंग की 9 गेंद बचा है। आने वाला 9 गेंद से तैयार गेंदबाज है। बहुत बढ़िया देखिए, ठंडी हवा बहती हुई। नो बॉल, चिंगो चिंगो, खाया गुटका फोड़ा मटका भाई। लगेगा 420 का झटका जब टोटल बनेगा बड़ा। आपने देखा होगा ना आज वैभव सूर्यवंशी का इनिंग झटका लगाना इंग्लैंड टीम को। ऑल आउट हुई पूरी टीम में। ये देखिए फ्रीड का गेंद था, खींचा यहाँ पर फील्डर से बन जाएंगे दर्शक। और एक आता हुआ है देखिए यहाँ पर 4 रन। यही तो बात छेड़ा था भाई
खाया गुटका फोड़ा मटका और लगा 420 का झटका। अंदर आता हुआ टीम का स्कोर देखिए 47। ओ कमाल की टाइमिंग अच्छा है भाई, लाजवाब। देखिए कवर के ऊपर से खेला पहला रन, तेजी से देखिए दूसरे के लिए भागते हुए और 2 रन भी कंप्लीट करते हुए। निखिल देखिए थोड़ा सा नाकों से अपने खिलाड़ी से देखिए भाग कर आइए, भाग कर आइए, इंतजार मत करिए, इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है। इसको देखिए जाकर पहुंचा 49 49 दावा और ऊपर के देखिए आखिरी गेंद यहाँ पर तैयार गेंदबाज है। ओ खराब गेंद देखिए पर फुल इन, चौका तो आया है लेकिन देखते हैं अंपायर नहीं भाई, यहाँ पर अंपायर सहमत है कि अच्छा गेंद था, फुल इन था और फुल टच बॉल, सरकारी नौकरी। ये कोई छोड़ना नहीं चाहता है और डीआरएस भी नहीं छोड़े, बैटिंग टीम ने डीआरएस की मांग कर ली है। कृपया याचा भान ठेवायचं आहे। और ये चलिए बात करेंगे और रन देखिए यहाँ पर बचाने का कोशिश करने के चक्कर में देखिए यहाँ पर निकलता हुआ भी रन। यहाँ पर अच्छा सोचिए, यहाँ पर कहते ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद की झोपड़ी में राज करो। सिंगल डबल भी बनाकर अंतिम ओवर के लिए तैयार। और सुनील की बल्लेबाजी की तारीफ करना चाहूंगा, 9 गेंद के ऊपर 24 रनों का इनिंग, टीम का स्कोर देखिए बना है 56 56 रन, लेकिन अभी भी 6 गेंद आना बाकी है। चलिए समय ज्यादा मत लीजिए, यहाँ पर अंपायर क्या इशारा कर रहे हैं, इम्पैक्ट इम्पैक्ट प्लेयर का देखिए यहाँ पर इस्तेमाल। देखिए यहाँ पर आशे ज्यादा इम्पैक्ट प्लेयर को आते हुए यहाँ पर शानदार सोनू देखिए इम्पैक्ट प्लेयर के रूप में यहाँ पर आए हैं और नमन के देखिए जगह पर यहाँ पर लाजवाब। देखिए अभी भी 6 गेंद बचा है भाई, कहते ना फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर रहा है। सिंगल डबल की चक्कर छोड़ है और चौके छक्के लगाकर दरिया पार कर, क्या करेंगे यहाँ पर दरिया पार या रुकेंगे गेंदबाज। अनसाइड पर देखिए दीवार खड़ा किया गया है, बाउंड्री लाइन देखिए लॉन्ग ऑन रखा गया है, मिड विकेट स्क्वायर लेग बाउंड्री लाइन है। ऑफ साइड पर 2 फील्डर देखिए टिप कवर लॉन्ग ऑफ, बाकी नजदीक फील्डर है, ऊंचाई तो भर दी है, लंबाई की कमी है, फील्डर से गेंद के नीचे और कैच लिया भाई, कमाल की कैच यहाँ पर। यही तो बात छेड़ा था, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तू क्यों ढूंढता है, और इसी को समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है। और कितना बढ़िया देखिए कैच कंट्रोल में एकदम से यहाँ पर आए फील्डर से, और ये पार्टनरशिप टूटता हुआ। सापडलेली ऑडियो कमेंटेटर लिए बहुत बढ़िया, देखिए बाइक का चाबी मिला है और बाइक लेकर जाइए। हाँ नए बल्लेबाज देखिए अविनाश आए हैं। आजकल देखिए कब्रिस्तान पर मुर्दों को छोड़िए जिंदों को भी दफनाया जाता है, और पहला दूसरा छोड़िए भाई 8वां 10वां नंबर का खिलाड़ी भी चौके छक्के लगा लेते हैं। और आते ही हो क्या देखिए यहाँ पर मार डाला, मार डाला, सारा का सारा जंगल भी जला डाला, मेरा मोहम्मद डीजे बाला, तो भी तोड़ दे अब डीजे का ताला।
डाला और टीम का स्कोर देखिए 62 पे पहुंचा डाला। 62 रन, लेकिन अभी भी आने वाला 4 गेंद बचाए और फिर से यहाँ पर खिंचाए, ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी है यहाँ पर से। तू शेर है तो भाई मैं भी बब्बर शेर हूं यहाँ पर से। हिट का जवाब अब पत्थर से आता हुआ। कमाल कमाल देखिए यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 62 62 रन, लेकिन अभी भी आने वाला देखिए गेंद बचा है 3। साइज से देखिए नहीं बल्लेबाज बचा है गेंद। साइज से क्या भाईजान हर ड्राइव के यहाँ पर सिंगल आ जाएगा और दूसरे के लिए भागते हुए, ये भी अच्छा सोच है भाई। यहाँ पर हाइयो में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। 2 रन आता हुआ टीम का स्कोर पहुंचा है 64, लेकिन अभी भी 2 गेंद बचा है भाई। कहते ना घर के दरवाजे पर घोड़ी की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है। क्या लगाएंगे गेंदबाज या लगाएंगे बल्लेबाज? और लगाया बल्लेबाज देखिए यहाँ पर, ऊंचाई तो भरी है, लंबाई भी देखिए यहाँ पर, गेंद को पहुंचाया दूर 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 दूर। अंपायर ने भी कर ली 6 मंजूर, डीजे उड़ाइए पुरपुर। लेकिन क्या फायदा वफादार जानवर होकर, जब गधे के साथ इनका रेस लगा था ये हार गए गधे से। कैसे हारे मैं बताता हूं अभी इस गेंद के बाद। ओ ये चले ऊंचाई ली, यहाँ पर लंबाई की कमी है, क्योंकि डॉग ये जो कुत्ते रहते ना वफादार जानवर रहते सुशील दादा, लेकिन उनके अंदर भी देखिए वफादारी नहीं होती है। जब गधे और कुत्ते के बीच में रेस लगा था, घनसोली स्टेशन पहुंचना था, लेकिन भाई इनके अंदर एक कमी है निश्चित रूप से, क्योंकि कुत्ता अगर यहाँ से निकला तो दूसरे गांव में नहीं पहुंच सकता है, फंस गया रास्ते में भाई। कुत्ते ने घेर लिया उसे उनके जात भाई, और गधे स्टेशन पहुंच गया जाकर, बाजी जीत गया। टारगेट है यहाँ पर किरण मस्कर सर, ये टारगेट आसान बनेगा कठिन बनेगा ये कहना बड़ा कठिन है, क्योंकि भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भला टारगेट देखिए हमारा मजबूत रखा है, क्या गेंदबाजी से पलटवार करेंगे, इस सब सुनने के लिए चलेंगे यहाँ पर किरण सर। देखिए कड़क 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 आवाज की तरफ है। चेक हॅलो, व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा आपण इथे सन्मान पार पाडत आहोत। माननीय श्री प्रकाशजी जाधव साहेब यांचा इथे आदर सन्मान पार पाडला जाईल। मी विनंती करेन की संकेत शर्मा आपण आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे महावस्त्र, मायाचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा विशेष सन्मान इथे पार पाडावा। अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती जीपीएलच्या माध्यमातून सुद्धा जोपासली जात आहे आणि जीपीएल 2026 ला भेट देण्यासाठी आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा आदर सन्मान इथे आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय। धन्यवाद, आपली उपस्थिती विशेष आहे। धन्यवाद। हॅलो, व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवर माननीय श्री विनायकजी म्हात्रे साहेब तसेच विकासजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मैदानामध्ये यायचं। आपल्या शुभ हस्ते
यापुढील सामन्याची नाणेफेक आपण पार पाडणार आहोत. मथुर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम प्रासादिक या दोन संघांमध्ये यापुढील लढत लढली जाणार आहे. एक फ्रेश लढत आता आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन पाटील यांनी पुरस्कृत केलेला मथुर 11 या वर्षीचा एक नवा संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. तर त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम प्रासादिक या संघाचं नेतृत्व करत असताना विशाल मडवी पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टन्स हॅलो हॅलो दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि मॅच रेफरी म्हणून विजय पाटील. हॅलो हॅलो तसेच नाणेफेकीसाठी विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. विनायकजी म्हात्रे तसेच विनायकजी पाटील साहेब आणि कॉल राहील GPL एका बाजूला गिरीश पाटील यांची प्रतिमा. विशाल मडवी कॉल करतील. GPL हा कॉल आहे आणि आलेला आहे GPL. विशाल मडवी एक नवीन वर्षामध्ये एका नवीन मैदानामध्ये आपण या वर्षीची GPL खेळत आहोत. सामन्याचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन मैदान आणि या नवीन पर्वाची तयारी आपली आतापर्यंत कशी झाली? मी ॲक्च्युली खूप ऐकून होतो की ग्राउंड खूप छान झालेलं आहे आणि एकदम गोल असं ग्राउंड आहे, चांगलं सुसज्ज. काल पहिल्यांदा आलो मी ओपनिंगच्या दिवशी, तेव्हा पाहिल्यानंतर कळालं की खरोखर ग्राउंड अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि आजच्या नवीन वर्षाची सुरुवात, नवीन ग्राउंडची सुरुवात, नवीन पिचची सुरुवात निखिलने 100 मारून केलेली आहे. आपल्याच डोळ्यांदेखत तो एवढ्या मोठ्या स्तरावर आले आणि त्यानंतर हॅलो 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 अमित पाटील आपल्याकडे प्रथमतः फलंदाजी वाटेला आलेली आहे. काय प्रयत्न असेल? विशाल प्रासादिक ज्या संघाचे आपण मागील वर्षी आयकॉन होता, तर हा संघ समोर आहे, काय प्लॅनिंग असेल आपली? प्लॅनिंग वगैरे असं काय नाही. चांगला क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू, कारण समोर चांगला संघ आहे. कॅप्टन असतील, अजून बरेच विनोद दादा आहेत. चांगला बॉलिंग अटॅक आहे त्यांच्या विरुद्ध मला वाटते चांगला रन स्कोर उभा केला तर विजय होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? दरवर्षी आपण खेळता, बरीच वर्ष आयकॉन सुद्धा आपण राहिलात, या वर्षी सुद्धा आयकॉनात एक नवीन संघ आहे. GPL 2026 बद्दल काय म्हणाल आपण? प्रथमतः तर GPL कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण घनसोली गावात आता जत्रा म्हणजे GPLच झाली आहे. कारण GPLची एवढी आतुरतेने वाट पाहतात सर्व लोक की मला वाटते मी स्वतः जाम आतुरतेने वाट पाहतो या GPLची, कारण खूप मेहनत करतात GPL कमिटीवाले. त्यांचं स्पेशल आभार मानायला पाहिजे, कारण 6-7 महिन्यापासून ते मेहनत घेतात आणि एवढी चांगली स्पर्धा आपल्यासमोर येते. तर प्रत्येकाने GPLचा आनंद घ्या, हेच माझी इच्छा असेल. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा आपल्याला सुद्धा. मानपीठावर आपले स्थान ग्रहण हुशार गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला रोशन अनिया. या स्पर्धेचा शतकवीर नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल. लॉफ केला हवेमध्ये, खेळाडू आहे पोझिशनला, विकेटचं पतन होत आहे.
ओव्हर क्रमांक 1 मध्येच पॉवर प्ले मध्ये हुशार असलेल्या तुषारनं पुन्हा एकदा विकेट घेतली आहे. होती दुसरी मॅच. टीम वेगळी आहे, गोलंदाज वेगळा आहे. फ्लॅश लाईट ऑन झालेत. त्या दुपारच्या सत्रामध्ये धावा आल्या होत्या. आता थोडंसं आपण पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण आलोत. नवीन फलंदाज दाखल झाल्या मैदानामध्ये. यश दाखल होतोय मैदानामध्ये. यश मडवी या टीम मध्ये सेंटर ऑफ द अट्रॅक्शन सेकंड इनिंग मध्ये निखिल मडवी असेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द मी म्हणेल की गत वर्षीच आपण पाहिलं तर बेस्ट प्लेअर अवॉर्ड त्याला भेटलेला आहे. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर GPL त्याच्यासाठी खास राहिले. पहिल्या मॅच मध्ये शतकवीर खेळली. महादेव मात्रे देखील आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द इयर राहिलाय. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू राहिलाय. कारण की तुषारची गोलंदाजी तू जाग्यावरून खेळू शकत नाही. पुढे आला की त्याचा स्लोअर वन येतो. त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली विविधता, त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेला टप्पा आणि ऑलरेडी तो आपण पाहिलं चेंडूच्या डोक्यावरून फिरवत असलेले जादूची बोट. जादूगर आहे या टीमचा. चांगली गोलंदाजी, कट गोलंदाजी. लॉफ केलाय. जेवढ्या वेगानं फिरवण्याचा प्रयत्न त्याच वेगानं उचलून फेकून दिलाय. ठोकला षटकार, सीमा पार. वॉट अ स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट पहा. ताकदवर फटका काय असतो. एखाद्या चेंडूच्या बागेत ताकद लावली फलंदाजानं, टायमिंग जुळलं, आकाशाला गवस निघालणारा निघून गेला षटकार. 6 धावा, 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. स्पेशल वन इनसाइड आउट. फटका चांगला आहे, खेळाडू आहे, त्याच्या डोळ्यासमोर चेंडू, विकेटचं पतन. एक तेरी एक मेरी, चले जाओ. आपल्या भारतीय आई बहिणींच्या कुंकावरती हात टाकल्यास भारत शांत बसणार नाही. हाच संदेश ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिला होता. येण्या तब्बल 25 चेंडूमध्ये 65 धावेची गरज आहे आणि अजूनही निखिल मडवीला स्ट्राईक भेटली नाही. तो नॉन स्ट्राईकला शांत उभा आहे. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तुषारची गोलंदाजी चांगली राहिली. या मॅच मध्ये देखील जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, स्लीप आहे, त्याच्या पुढे टप्पा पडतोय. चेंडूला भिंगरी अगदी टर्न घेतलाय. लॉंग स्टॉपला चेंडू वेगानं चाललाय. अडवण्याचा प्रयत्न राहिला, मात्र चेंडूने गाठली आहे सीमा रेषा. येतील 4 धावा. ओव्हर क्रमांक 1 चा ड्रामा संपला. ओव्हर क्रमांक 1 ची कहाणी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये धावा आपण पाहिल्यात आतापर्यंत सजलेत 1010 डबल डिजिट. पहिली ओव्हर तुषारच्या नावावरती राहिली. आता सेकंड ओव्हर मध्ये काय घडेल, की कदाचित आपण पाहिलं तर सेकंड ओव्हर मध्ये ऑफकोर्स निखिल मडवीला तुम्ही बॅटिंग साठी स्ट्राईक वरती बघू शकता. सेकंड ओव्हर महत्वाची राहील. चोवीस चेंडू आता बाकी आहेत.
61 धावा तुला करायच्या या मॅच मध्ये. निखिलनं मागील मॅच मध्ये 23 चेंडू मध्ये 100 खेळल्या होत्या. आता 24 चेंडू बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मिस्टर उमेश दाखल झालेत. घनसोली एक्सप्रेस 40+ लेजंड अनुभवी खेळाडू. आणि मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर उमेश यांची, तुषार यांची गोलंदाजी चांगली राहिली होती. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी फक्त 8च धावा दिल्या होत्या आणि 2 विकेटही घेतले होते. संघ वेगळा आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि फलंदाज निखिल मडवी सध्या समोर. आणि अगदी ते बोलतात ना, शेर के सामने शेर आया, हुक्म एक का ट्रम्प कार्ड, आपके पास शेर है हमारे पास सवा शेर है. आणि ती मॅच आता बघायला भेटेल. ही मॅच तू मिस्टर उमेश आणि निखिल मडवी याच्यामध्येही बघू शकतो. दोघांमधली जुगलबंदी बघायला एक वेगळी मजा येईल आणि प्रेक्षकांना तेच हवंय. मॅचला थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल दादा. 7 मिनिटं झालेत पहिल्या ओव्हरसाठी. गेंद सामने आएगी. थोडासा हलका आपण पाहिलं तर चेंडू वळवण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली, अटॅक केला नाहीये. सांभाळून खेळण्याचा प्रयत्न. बचेंगे तो और भी खेलेंगे, बटेंगे तो खत्म हो जाएंगे. आणि त्या पद्धतीने थोडासा सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा जो संयम आहे तो संयम ठेवलाय निखिल मडवीनं. त्याला माहिती आहे संयम. आणि तुझा संयम ठेवला तर चाळणीमध्ये पण पाणी साठवू शकतो, पण बर्फ होईपर्यंत तुला वाट बघावी लागेल. आणि हे खरं आहे, संयम ठेवावा लागेल. पण किती वेळ, घेर कधी चेंज करणार, ही ओव्हर सांभाळून खेळली जाईल का, काय अटॅक केला जाईल या ओव्हर मध्ये, कारण की तुषारची एक ओव्हर बाकी आहे अजूनही. चेंडू अगदी पुढे पडलाय, थोडासा स्लोअर पण होता. खेळण्यासाठी बराचसा वेळ घ्यावा लागला फलंदाजाला. पुन्हा एक सिंगल धाव येते. 12 धावा स्कोर कार्ड वरती. अटॅक कसा केला जाईल या ओव्हरमध्ये, अटॅक केला जाईल का, रिक्स घेतली जाईल का, कारण की निखिल मडवीला माहिती आहे मी थांबलो तर मॅच है, डटके खेलना पडेगा, रुक के खेलना पडेगा, रुकेगे तो मी ठोकेगा. पहिल्या मॅच मध्ये त्याने दाखवलं मी नाही झुकेगा. शतकवीर घनसोली प्रीमियर लीगचा सध्या समोर आहे. त्याच्या समोर आपण पाहिलं तर घनसोली एक्सप्रेस. दोन्ही बेस्ट ऑफ दी बेस्ट. एक चांगली मॅच आणि एक चांगला सामना दोघांच्या मध्ये. ओहो हो, शफल झालाय, चेंडूला दिशा दिली, विथ टर्न घेऊन काढलाय, VIP कक्षाच्या समोर निघून जातोय. निखिल मडवीच्या बॅट मधून येईल धमाका. आग लागले मॅच मध्ये. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट. पुन्हा एकदा सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. बॅकअप नाहीये, चेंडू हातातून निसटला, दुसरी धाव लगेच घेतली बघ. आणि हेच आहे, आणि तुमचा ज्यावेळी प्रयत्न थांबतो दुसरा येतो, संधीचं सोनं करून जातो. हातातून चेंडू निसटला, लगेच दुसरी धाव कंप्लीट केली. 18 टीमची टोटल 20 वरती जाऊन पोहोचली आहे. येणारे चेंडू 20 बाकी आहेत. 51 धावा करायचे. ऑलरेडी एक षटकार आला या ओव्हर मध्ये. पुन्हा शफलून घेण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर बरोबर स्टिकच्या वरून जाते. बाल बाल बच गए गुरु, कारण की हा चेंडू वेगानं हाताळला. फलंदाजाला पाहिलं, ओळखलं, पुन्हा शफल झाले आणि त्यानंतर चेंडूचा वेग वाढवला गोलंदाज मास्टर माइंड उमेश यांनी. 1 to go, शेवटचा चेंडू. पुन्हा यॉर्कर मान दिलाय. क्रिकेट चांगलं खेळलं जातंय. गॅप शोधला जातोय की कदाचित होय, एखाद्या सुईमधून जसा दोरा विणावा तसा चेंडू गॅप मधून शोधून काढला. येतील 4 धावा. एक सेन्सिबल क्रिकेट एका बाजूला खेळताना पाहताय तुम्ही. अर्थातच निखिल मडवी एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम 3939 फायटर कशा पद्धतीने या मॅच मध्ये कम बॅक करेल. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल 24, लॉस ऑफ दी 2 विकेट. 18
PL 2026चा आनंद लुटा. धन्यवाद. अप्रतिम. क्रिकेटकडे आता महिलाही जिजाऊंच्या लेखी आपण त्यांना बोलतो. महिलांनी वर्ल्ड कप उचलला वुमन्स टीमनं, तेव्हापासून आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी जिजाऊंच्या लेखी देखील येऊ लागल्या. त्या सर्वांचं स्वागत. GPLच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अर्थातच 5वं पर्व दमदार आहे सर्व. आधारस्तंभ GPLचे गिरीश पाटील, बबलू दादा, भरपूर मेहनत त्याच्या पाठीशी असलेली त्याची संपूर्ण टीम, या सर्वांची मेहनत या स्पर्धेमध्ये दिसून येते. 18 चेंडू बाकी आहेत, 47 धावा करायच्या या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला एका बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज अभिषेक. ओव्हर क्रमांक 3 तुषार. यॉर्कर पहिलाच. एक सिंगल धाव घेतली जाईल का? होय, सिंगल धाव घेतली जाते. दुसऱ्याला प्रयत्न केला जाणार नाही. निखिल मडवीच्या समोर आता तुषार आलाय. ओहो हो हो, दुसरी धाव घेतली जाते का? रिक्स घेतली आहे, डायरेक्ट हिट लागला नाहीये. 2 रन आपने चुराया जो सनम. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. आय होतं, कोऑर्डिनेशन होतं, डोळ्यामध्ये नजरेला नजर भिडली. दुसरी धाव कंप्लीट केली. ती चित्याची चाल, हरणाची गती, कमेंट ऍक्शन दिसून आली. क्विक ऍक्शन. थोडंसं आपण पाहिलं तर लेझी क्रिकेट दाखवलं. आरामामध्ये चेंडू फेकला. असं वाटलं नाही दुसरी धाव घेतील आणि दिला धप्पा. 2 धावा कंप्लीट केल्या आरामामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले 26-26. लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खेळाडू आहे ऑलरेडी. तो चेंडू पर्यंत जातोय. तिथे चेंडू गॅदर केलाय. फेकी पहा त्याची डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. एक सिंगल घेतले. ही ओव्हर महत्वाची आहे. मॅच बनेगा वरना बिघडेगा. या ओव्हर मध्ये मॅच निखरेगा जरूर, कारण की निखिल आलाय स्ट्राइक वरती. कारण की समोर आपण पाहिलं तर मास्टर माइंड तुषार, ज्यानं प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल धावा खर्च केलेत. आणि निखिलच्या माइंड मध्ये काय चाललं असेल की ठोके घे की हम थांबू का, शेवटचे 12 चेंडू मध्ये गेम चेंज करू का, आणि त्याचा माइंडसेट काय बोलत असेल. क्षेत्ररक्षण सजवलंय. एक चांगली मॅच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म फुल आहे खेळाडू, त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. सीमा पार. तुषारच्या गोलंदाजीवरती वार आहे, हा पलटवार आहे. निखिलनं मॅच मध्ये मात्र शंखनाद करणारा षटकार ठोकलाय. त्यानं पोहोचवलाय. लॉफ केलाय निखिल मडवीच्या बॅट मधून. मुक्काम पोस्ट तालुका विचारून घे या जगा, जो पण मला नडतो तो दिसेल असाच ढगा, असं त्यानं सांगितलंय. आणखीन एक चेंडू पोहोचवलाय सीमा रेषेपार. ठेवलाय निखिल मडवी. पुन्हा एकदा मैदानामध्ये आग लावतोय. मॅच आत्ता चालू झाले. जे 2 षटकार आले तुषारच्या गोलंदाजीवरती, तिथे मॅच चालू झाले. बोलते ये तो किताब का एक पन्ना है, रुको जरा पूरी किताब अब भी बाकी है. ये झाकी है, पिक्चर पूरा भी बाकी है. व्हॉट अ मॅच. ही मॅच आहे, याला मॅच बोलतात. पैसा वसूल मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू मैं रणधुमारी रण संग्राम आहे. सोडून दिलाय, पूर्णपणे सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. निखिल मनातल्या मनात हेच बोलत असेल, धावा येऊ देत, कशाही येऊ देत. व्हाईट बॉल सोडून दिलाय त्याला. जान दो रन आन दो, इसमें तेरा घाटा आहा मेरा कुछ नाही जाता. आणि या धावा महत्वाच्या आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 40. सोडून दिला हाही चेंडू. दुसरा वाईड येतोय.
प्रेशर आहे का आता तुषारच्या खांद्यावरती? तो मानसिक दबाव जो बोलतात, जो माइंड मध्ये असतो, तो प्रेशर आलाय. 2 षटकार आणि त्यानंतर लाईन लेंथ थोडीशी आपण पाहिली तर शोधली जाते. हलक्यातनं फक्त दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे. 2 षटकार ऑलरेडी आलेत. एक सिंगल धाव इथे घेतली जाते. कॅल्क्युलेशन क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती बरी. आणि ही शक्तीपेक्षा युक्ती बरी ते दाखवल्या. कधी शक्ती वापरायची, कधी युक्ती वापरायची. कारण की तलवारीच्या धारेवरती जे युद्ध जिंकता येत नाही ते बुद्धीच्या बळावरती जिंकता येतात. पायामध्ये काटा गेल्यानंतर तू तलवार नाही काढू शकत, तुला सुईनच काम करावं लागतं. आणि ही आहे शक्तीपेक्षा युक्ती. 1 to go. एक चेंडू बाकी आहे. हे जाळं टाकले पा. कारण की स्ट्राईक रोटेट केली जाईल का की अटॅक केला जाईल. मॅच चांगली बनली आहे. कट आहे, आवाज ऐकला, नाराज आहे निखिल. हाफ ट्रॅकर होता, चेंडू रस्त्याकडे जायचा गरजेचा होता. स्वतः फलंदाज पॅव्हलियन मध्ये जातोय. ओव्हर क्रमांक आपण पाहिला तर 3चा ड्रामा संपला. घनसोली प्रीमियर लीग स्ट्रॅटेजिक छोटासा टाइम आउट असेल, तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये पाणी पोचलंय. कहाणी विचारतोय किती बाकी आहे. 12 चेंडू 29 धावेची गरज. असं म्हटलं जातं गाणे ऐकल्यानंतर टेन्शन थोडंसं कमी होतं. मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलंय. ऐकूया सुमधुर संगीत या. पप्लू दादांना आपण पाहिलं तर संपूर्ण या घनसोली प्रीमियर लीगचे आधारस्तंभ, त्याच्या पाठीशी उभी असणारी त्याची संपूर्ण मित्रपरिवार, त्याचे सर्व स्पॉन्सर्स. 5 वर्ष यशस्वीरित्या आपण पाहिलं तर घनसोली गावाची मानाची सन्मानाची. कारण की प्रत्येक जण आपण पाहतो ही जीपीएल खेळूशी वाटते प्रत्येकाला. समालोचकांसाठी महत्वाची आहे जीपीएल. त्यांची इच्छा असते या जीपीएल मध्ये समालोचन करावं, संधी भेटणं जीपीएल मध्ये हे समालोचकांसाठी महत्वाचं असतं. एक चांगली मॅच. 12 चेंडू 29 धावेची गरज. ही ओव्हर भरपूर महत्वाची आहे. कारण की निखिल मडवीनं स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली आहे. स्वतःचा आत्मविश्वास शोधायचा आहे तुला. चॅट जीपीटी वरती सगळं भेटतं तुला. चॅट जीपीटीला काही विचार, सगळ्या गोष्टी भेटतील, पण स्वतःचा आत्मविश्वास शोधणार कुठे तू? गुगल वरती नाही शोधू शकत. स्वतःचा आत्मविश्वास स्वतःला शोधावा लागेल आणि तो युद्धामध्ये भेटतो. हे मैदानामध्ये चालू आहे युद्ध. बॅकफुटला शॉट ऑन पूल. निखिल मडवीला शॉर्ट बॉल नहीं डालने का बाबा. षटकार. चेंडू टिपतोय या अंधारामध्ये. कॅमेरा वर्क किती छान चाललंय जीटीसी लाईव्ह. हॅट्स ऑफ यार. कॅमेरा वर्क विनायक मात्रे, सनी मात्रे, वेदांत फौजी, खूप छान काम तुमचं चाललंय. या षटकारानं मॅचची कहाणी थोडीशी बदलली आहे. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. यावेळी विकेट किपर आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी गोलंदाजाशी चर्चा करत होता. जेव्हा तू वाट भरकटतो, आयुष्याची असो किंवा गोलंदाजाची असो, मित्राचं मार्गदर्शन, देवाचं दर्शन तुला घेणं महत्वाचं आहे.
यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलंय. महत्वाची विकेट. बडी मछली जाल में फस गई. मोठा मासा अडकला जाळ्यामध्ये. भन्नाट वेगानं यॉर्कर आला. या मॅच मधला महत्वाचा. नितीन मडवीला माघारी पाठवलं. रिप्ले टेलिकास्ट पहा. हा गोलंदाज नाहीये तोफखाना. पहिला चेंडू षटकार आला आणि गोलंदाजानं काय रिप्ले टेलिकास्ट प्लम केले पूर्ण. अप्रतिम. डोळ्याची पापणे लवते की लवते. धप्पा आउट. काय अँगल रिप्ले टेलिकास्ट बघ. आरामात बघ. प्रेमात पडशील या चेंडूच्या. वॉट अ बॉल. या प्लम केलं पूर्ण आतमध्ये स्विंग झाला. आणि टीमला माहिती आहे निखिल मडवीची विकेट. इसको पकड दाला तो मॅच जिंकायला आला. माहिती होतं टीमला. पकडला मासा. 9 चेंडू 23 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे अजूनही. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत पराभव आणि विजयाचा आपण बोलत नाही. क्रिकेट है, खेल नहीं है बच्चों का, तेल निकलता है अच्छो अच्छो का. 9-23 न्यू बॅटर. चला मॅच थोडासा स्पीडअप ठेवा. टीम मीटिंगला वेळ दिला जाणार नाहीये. लॉफ केलाय सर बॅट न व्ही शेप मध्ये. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. 1 बाउन्स. सीधी बॅट. नो बकवास. 4. व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावे. सर्वच माता भगिनींना विनंती है. सभी हमारी बहनों को, सभी हमारी माताओं को विनंती है, आप मेन स्टेज पर आके विराजमान होइए. आपके लिए यहाँ पर एक विशेष व्यवस्था की गई है. धन्यवाद. 8-19 फुल टॉस चेंडू लॉफ केला जातोय. इलाका खाली आहे. आणखीन एक निघून जातोय. या मॅचची कहाणी संपली नाहीये. आणखीन एक चौकार आलाय. व्हॉट अ मॅच. बनली आहे मॅच, बनवली आहे मॅच, घडली आहे मॅच, घडवत चाललाय मॅच. निखिल मडवी बाद झाल्यानंतर असं वाटलं की मॅच बदलतीये. पण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजानं सांगितलं मी थांबणार नाहीये. अमनने मॅचचं चित्र आणि मॅचची जबाबदारी घेतली. 7 चेंडू 15 धावेची गरज. नशिबाचं दार मेहनतीनं उघडावं लागतं. नशीब सुद्धा हरायला तयार असतं. फक्त तुझी मानसिकता जिंकण्याची हवी आहे. आणि माणूस पहिल्यांदा कुठे हारतो माहितीये का. माणूस पहिल्यांदा मनामध्ये हारतो, मग तो रणामध्ये हारतो. मनामध्ये जिंकणारा रणामध्ये नेहमी युद्ध करतो. इतिहास नेहमी लढणाऱ्यांचा राहिलाय, रडणाऱ्यांचा नाही. हाही वेगळा इतिहास आहे. 7 चेंडू 15 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. काय असेल मॅचचं चित्र. यॉर्कर खोदून काढला. हेलिकॉप्टर डमडी ग्राउंड. खेळाडू आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न. हातातून चेंडू निसटला. हे क्रिकेट आहे. चेसिंग चालू आहे. छोट्या छोट्या चुका तुम्ही नाही करू शकत. चूक झाली तर आवाज येईल. चुकीला माफी नाहीये. 6 चेंडू आता 13 धावेची गरज. टेन्शन आहे, धगधग आहे. मॅच बनली आहे, मॅच बनत चालली आहे. अरे हम काय केले बेटे. टीम मीटिंगला तुम्हाला वेळ नाहीये. संघ एवढा वेळ नाहीये. फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. थोडीशी फिल्डिंग सजवून घ्या. जास्त वेळ तुम्हाला देता येणार नाही कारण की ऑलरेडी तुम्ही लेट आहेत. चला टीम स्पीड अप घ्या. टीम थोडासा स्पीड अप घ्या. सिद्धी आपण पाहिलं तर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमन. आता स्ट्राइक वरती आपण पाहिलं तर सिद्धी आहे आणि पहिला चेंडू फेस करतोय तो. फ्रेश बॅट्समन आहे, नवीन बॅट्समन आहे. 6 चेंडू 13 ची गरज आहे. आयकॉन खेळाडू दाखल झालाय अर्थातच महादेव म्हात्रे. महादेव म्हात्रे थांबवलं होतं थोडासा. प्लॅन ए, प्लॅन बी. तुला कधी बाहेर काढायचं आणि तुझे प्लॅन्स तयार पाहिजे. अल्फाबेट झेड पर्यंत आहे. प्लॅन बी बाहेर काढलाय. महादेवला बाहेर काढलाय.
6 चेंडू 13 धावा. आणि तुला 13च करायचे. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. 6-13 टीम वेळ नाहीये दादा, कारण की बोलू कारण की मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आहे गुरु. मॅच टाय झाली, सुपर ओव्हर. प्रेक्षक किती खुश झाले बघ. प्रेक्षक खुश झाले. सुपर ओव्हर. 6-13. दादा स्पीडअप घ्या प्लीज. लोहा गरम आहे तभी हातोडा मारू गुरु. मॅच ऑन आहे. पहिला चेंडू यावी कमी गतीचा टाकलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत जातो. फेकी केले. डायरेक्ट हिट लागलाय. हो 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 माय गॉड. अति घाई. थोडीशी संकटात नाही आणि चेंडू लागला नसता 2 होत्या. योग्य थ्रो. टीम थोडासा स्पीडअप ठेवा. ऑलरेडी आपण बराच वेळ वाया घालवलाय. ड्रिंक ब्रेक मध्ये देखील वाया घालवलाय. टीम मीटिंग मध्ये देखील वाया घालवलाय. चेक. अटीतडीची अशी लढत आपण मैदानामध्ये पाहत आहात आणि या सामन्याचा हाय व्होल्टेज एवढं जास्त आहे की या सामन्यातून जो संघ सामना जिंकेल तो संघ सरळ सुपर 6 साठी क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे फार महत्वाची लढत आहे. दोन्ही संघांचं सुपर 6 स्थान या सामन्यामध्ये पणाला लागलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. योग्य बोलला आयुष सर. चांगला चेंडू हाताला. लॉफ केला जातोय. कहाणी बदलली. मॅच बदलली. षटकार आला. कहाणी आता चालू झाली. विजयासाठी 7 धावेची गरज. आणि अमनच्या ज्या 16 धावा आहेत महत्वाच्या, खूप महत्वाच्या आहेत. 5 चेंडू मध्ये आता विजयासाठी आपण पाहिलं तर तब्बल 4 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 7 धावेची गरज. 4 चेंडू 7 दिली आहे चांगली आतापर्यंत. टप्पा महत्वाचा आहे. बाहेर ठेवलाय. यावेळी मात्र चुकी होते की काय. अंपायरचे दोन्ही हात समांतर. 4 चेंडू आता 6 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. प्रेशर दोन्ही बाजूला. आग उधर भी लगी, आग इधर भी लगी है. आग दोनों तरफ बराबर की लगी है. 4 चेंडू 6. आणि आयकॉन खेळाडू सध्या गोलंदाजी टाकतोय. महादेव. चांगला चेंडू आता आला. हेलिकॉप्टर बाहेर काढला. मॅच संपली. फिनिश होतीये मॅच. तन्वी चॅलेंजरनं ही मॅच जिंकली आहे. हेलिकॉप्टर बाहेर काढला आणि अमन मॅच घेऊन गेला. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तन्वी चॅलेंजर आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अर्थातच थोड्याच वेळामध्ये आपण अनाउन्स करूयात. तोपर्यंत टीम आपण दाखल व्हा. श्रीराम प्रासादिक संघ आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे.